नमस्कार, मी कल्याणी नंदकिशोर. मला तुम्ही बऱ्याचशा मालिका ज्या खूप गाजलेल्या आहेत त्यापैकी लागिरं झालं जी ही माझी सर्वात पहिली मालिका, ज्यामध्ये मी पुष्पा मामीचं कॅरेक्टर केलं होतं. त्याचबरोबर झी मराठीवरील दुसरी माझी मालिका मन झालं पाजिंद, या मालिकेमध्ये मी गुली मावशी म्हणून तुमच्यासमोर पुन्हा एकदा विलनच्या रूपात आले. त्यानंतर राजा राणीची गजोडी ही कलर्स मराठीवरची मालिका, ज्याच्यामध्ये मी कल्याणीबाईचं कॅरेक्टर केलं होतं. आणि त्यानंतर सन मराठीवरती शाब्बास सुनबाई या मालिकेमध्ये एक खूप सॉफ्ट अशी वहिनीबाईच्या स्वरूपात जिचं नाव ईश्वरी, तर या कॅरेक्टरमध्ये तुम्ही मला नंतर पाहिलं. या कन्सेप्टबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दरवर्षी मी पाहत आले की बऱ्याचशा कलाकार म्हणा किंवा बऱ्याचशा ज्यांची हौस आहे काहीतरी फोटोशूट छान करण्याची, तर अशा मुली दरवर्षी नवदुर्गेच्या रूपात वेगवेगळ्या नवदुर्गांचे वेगवेगळी रूपं घेऊन त्यांचे लुक्स करतात आणि फोटोशूट करतात. पण मला यावेळेस काहीतरी वेगळं करायचं होतं आणि म्हणून माझे मित्र आशिष जैन सर यांना मी विचारलं की म्हटलं सर मला फोटोशूट करायचं आहे पण मला वेगळं काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही मला सुचवाल का या बाबतीत काहीतरी. तर सरांनी मला ही कन्सेप्ट सांगितली की सर मला म्हणाले की दरवर्षी हेच चालत आलं आहे की नवदुर्गेची वेगवेगळी रूपं घेऊन आपण फोटोशूट करतो, पण तू आत्ता कार्यरत असलेल्या किंवा या समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांची जर रूपं घेऊन तू जर त्यांचा सन्मान म्हणून तू त्यांचे जर लुक केलेस आणि ते जर फोटोशूट केलं तर ते एक वेगळा ट्रेंड आपल्याला मीडियाला देता येईल. आणि मग मी ही तयारी दाखवली. सरांना म्हटलं ठीक आहे आपण करून बघूयात. आणि सरांना म्हणजे मला ती भीती पण वाटत होती कारण हे किती वर्कआउट होईल याची तितकी खात्री नव्हती, पण सरांना माझ्याबद्दल आणि त्या मेकअप आर्टिस्टबद्दल तेवढी खात्री होती की नाही या करू शकतील. सगळ्यात पहिला लूक माझा होता आशाताई भोसले यांचा. तर तो ते फोटोशूट झाल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा पोस्ट टाकली तर इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. बऱ्याचशा कमेंट्स अशा होत्या की अरे बापरे आम्हाला पाहिलं असं वाटलं की तरुणपणातल्या आशाताई आहेत की काय म्हणून. आणि एका प्रोड्युसरची मला अशी कमेंट आली, त्यांचा स्वतःहून फोनही आला. त्यांनी मला असं बोलले की जेव्हा केव्हा पुढील आयुष्यामध्ये जर आशाताईंवरती काही एखादा चित्रपट वगैरे करायचं म्हटलं तर सगळ्यात आधी तुझं नाव पुढे येईल. सगळ्यात पहिला लूक होता तो आशाताई भोसले यांचा होता. दुसरा होता तो प्रतिभाताई पाटील. तिसरा होता तो सुधा मूर्ती यांचा होता. त्यानंतर चौथा लूक होता तो ज्वाला गुट्टा. पाचवा लूक होता माधुरी दीक्षित. सहावा लूक होता सहावा माझ्या स्वतःसाठी मी तो एक केला होता. सातवा लूक होता तो आपल्या गौरी सावंत यांचा. आणि आठवा लूक होता तो कल्पना के म्हणून होता, तर त्यांचा एक लूक आम्ही केला होता. आणि दसऱ्याचा लूक केला होता. ही संकल्पना खरं तर काय झालं की कल्याणीने मला एकदा सहज असं बोलून दाखवलं की नवरात्रीचं फोटोशूट करायचं आहे आणि नवदुर्गांच्या रूपात ते शूट करायचं. तर मी तिला म्हटलं की हे रेग्युलर आहे, हे कॉमन आहे, आपण काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न करूयात. सो मग त्याच्यातनं सुचलेली ही संकल्पना होती की समाजात आत्ता कार्यरत असलेल्या ज्या नवदुर्गा आहेत त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही ही संकल्पना राबवण्याचा विचार केला. ती संकल्पना राबवण्यासाठी कल्याणीची तयारी होती. त्याचबरोबर आमची जी मेकअप आर्टिस्ट आहे प्रियंका मोरे, तिने खूप छान काम केलं आणि त्यानंतरच ही संकल्पना खऱ्या अर्थाने अस्तित्वात किंवा मूर्त स्वरूपात येऊ शकली. इथून पुढचा जो आमचा विचार आहे तर तो असा असणार आहे की दरवेळेला काही ना काही नवीन संकल्पना करावी. आणि हे फक्त नवरात्रीपुरतं नाही, तर जेव्हा आम्हाला शक्य होईल तेव्हा काहीतरी वेगळं पण करण्याची आमची इच्छा असणार आहे. त्यात आत्ताच रिसेंटली आम्ही नवरात्रीच्याच निमित्ताने एका वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासोबत कल्याणीने खूप छान गरबा दांडिया वगैरे पण खेळलं आहे. सो असंही काही गोष्टी आम्ही करत राहणार आहोत. काम तर आहेच, कामाच्या सोबत काहीतरी वेगळेपण आणि समाजालाही आपण काही देणं लागतं, तर त्या दृष्टिकोनातून हे सगळे वेगवेगळे प्रयोग असणार आहेत.
अजून एक गोष्ट अशी सांगायची होती मला. माझा खुर्ची म्हणून एक सिनेमा लवकरच रिलीज होतो आहे. त्याचबरोबर जानू म्हणून एक सिनेमा लवकरच येतो आहे. त्याचबरोबर चल रे फौजी हा घनश्याम येडे यांचा चित्रपट थोड्याच दिवसात रिलीज होतो आहे. आणि आत्ता येणाऱ्या काही काळामध्ये एक फिल्म ती स्वतः लीड करते आहे, जी फिल्म मी डिरेक्ट करतो आहे. आणि त्याचं सगळं चित्रीकरण वगैरे जे असणार आहे ते नाशिक शहराच्या आसपासच्या एरियामध्ये होणार आहे. हे सगळा आमचा हा सगळा प्रवास सुरू असताना चौथ्या दिवशी म्हणजे चौथी माळ असते, तर त्या दिवशी ज्वाला गुट्टाचा लूक आम्ही केलेला होता आणि ती पोस्ट आम्हाला चौथ्या दिवशी पोस्ट करायची होती. तर त्या दिवशी असं झालं की पोस्ट करायची, पण आम्ही प्रवासात होतो कारण वाईमध्ये मला एका ठिकाणी नवदुर्गा सन्मान, तर जसं मी ह्या सगळ्या महिलांचा सन्मान म्हणून मी हा लूक केला होता, तर तसंच मला एका ठिकाणी सन्मानित केलं गेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला मी निघाले होते. आणि त्या कार्यक्रमाला जाताना प्रवास करताना आम्ही ती प्रवासामध्ये सगळी पोस्ट लिहिली. तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक पोस्टमध्ये मी माझ्या आयुष्यातले किंवा माझं जे या इंडस्ट्रीमधला जो प्रवास आहे तो सुरुवातीपासूनचा मी प्रत्येक पोस्टमध्ये लिहित गेले. तर ह्या चौथ्या दिवशी मी माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा असा प्रसंग मीडियासमोर आणला की माझी मुलगी खुशी तिचं नाव, तर तिला जन्मतःच हृदयविकार होता आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर खूप डॉक्टर केले, खूप दवाखाने केले. त्या प्रत्येक दवाखान्यामध्ये मला असं सांगण्यात आलं की ही मुलगी तुमच्या पदरात फक्त 6 महिन्यापुरती आहे. आणि माझा हा विश्वास होता, कारण ती जेव्हा पोटात होती तेव्हा मी पोटावरती हात ठेवून सतत म्हणायची की स्वामी आई लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात ये गं, मी नेहमी म्हणत असायची. तर स्वामी समर्थांवरती माझी खूप श्रद्धा आहे आणि मी स्वामी आईच म्हणते. आणि खरोखर आईनी मला प्रत्येक संकटामध्ये, माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये माझ्या पाठीशी ती कायम उभी राहिली आहे. आणि याही संकटात, हे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं संकट आहे खरं तर, कारण कुठल्याच आईला असं वाटत नाही की आपलं बाळ आपल्या पोटी जन्म घेऊन असं इतक्या लवकर आपल्यापासून दूर व्हावं किंवा अशा प्रकारे दूर जावं, असं कुठल्याच आईला वाटत नाही. प्रत्येक आईची हीच धडपड असते की मी त्या बाळाला खूप जास्तीत जास्त आयुष्य कसं देऊ शकेन. आणि माझीही तीच धडपड होती. पण खुशीच्या बाबतीत असं होतं की बाकी कुठलंच काही न करता तिच्या शरीरामध्ये हृदयाचा एक पार्टच असा आहे की जो निकामी आहे पूर्णपणे, ज्याच्यामध्ये मी काहीच करू शकणार नाही. तर तिथं मला माहिती होतं की इथं फक्त स्वामी आईच काहीतरी चमत्कार करू शकते. आणि मी स्वामी आईवरती खूप म्हणजे खूप श्रद्धा ठेवून आहे आणि मला विश्वास होता की माझ्या खुशीला काही नाही होणार. तर ही गोष्ट चौथ्या दिवशी मी ज्वाला गुट्टाचा जेव्हा सन्मान होता त्या दिवशी मी ही गोष्ट मीडियासमोर आणली. आणि खुशीला घेऊन या सगळ्या प्रवासामध्ये मी कसा प्रवास करत होते आणि तिला सांभाळत हे सगळं कशी सगळ्या अडचणींवरती मात करत होते, या सगळ्या गोष्टी मी त्या चौथ्या दिवशी मांडल्या. आणि खरोखर ती पोस्ट इतकी व्हायरल झाली, मीडियाने ती पोस्ट खूप उचलून धरली. तर मी आत्ता सगळ्या मीडियाची ज्यांनी या पोस्टला तेवढा मान दिला, तर त्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. आणि खरं तर या पोस्टमुळे जे कोणी माझे ओळखीचे पण नाही आहेत त्यांच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचली आणि त्यांच्याकडूनही माझ्या खुशीसाठी त्या पोस्टमार्फत आशीर्वाद मिळाले. आणि या आशीर्वादामुळेच माझी खुशी आज 10 वर्षांची आहे. जी डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6 महिन्यात ती तुमच्या पदरात नसणार आहे, आज ती 10 वर्षाची झाली आहे, तरीही माझ्यासोबत हसत खेळत बागडत छानपैकी आहे. आणि मला आता अजून खात्री पटली आणि अजून तितका खूप विश्वास निर्माण झाला आहे
तुमच्या सगळ्यांच्या या आशीर्वादामुळे. त्यामुळे मला माहिती आहे की तिला आयुष्यात कधीच काही होणार नाही आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. रसिक मायबाप हो, आजपर्यंत तुम्ही माझ्या जेवढ्या काही सिरियल पाहिल्या तर त्या प्रत्येक सिरियलमध्ये मी जे जे कॅरेक्टर घेऊन तुमच्यासमोर आले त्या प्रत्येक कॅरेक्टरवरती तुम्ही खूप भरभरून प्रेम केलं आणि खूप छान आशीर्वाद मला दिलेत. तर यापुढीलही जे काही मी प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येईन किंवा ज्या प्रोजेक्टमध्ये मी एका वेगळ्या रूपामध्ये तुमच्यासमोर येईल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू देत, असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत एवढीच अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.